दीपावलीच्या सणामध्ये संपूर्ण देश आणि आपला परिसर प्रकाशाने उजळणार आहे आणि त्या काळामध्ये आपल्या वसई धर्मप्रांतामध्ये आपल्यामध्ये युवा प्रकाशाने युवा चळवळीने आपला धर्मप्रांत जणू काही वेगळ्या प्रकारे प्रकाशमान होणार आहे। आपल्या धर्मप्रांतामध्ये युवा संमेलन साजरा होत आहे। We are organizing diocesan youth convention as the country celebrates the feast of Deepavali. युवक हे ख्रिस्त सभेचे आणि समाजाचे एक महत्त्वाचे घटक आहेत। ते भूत नाहीत आणि भविष्य नाहीत, तर ते वर्तमान आहेत। दे आर द प्रेझेंट मेंबर्स ऑफ द चर्च। अशा प्रकारची शिकवण आपल्याला आपल्या पोप साहेबांनी दिलेली आहे आणि म्हणून या युवा कार्याला गती देण्याच्या दृष्टिकोनातून सर्व युवकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि सर्व युवकांना चर्चच्या आणि समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून ध्येय दिशा आराखडा तयार करण्यासाठी टू क्रिएट द विजन मिशन अँड स्टेटमेंट ऑफ युवदर्शन वी आर हॅव्हिंग दिस यूथ कन्व्हेन्शन। प्रत्येक पॅरिशमधून प्रतिनिधी निवडलेले आहेत आणि हे सर्व प्रतिनिधी द डेलिगेट्स ऑफ द कन्व्हेन्शन आर गोइंग टू कम टुगेदर, रिफ्लेक्ट on all that is going on, thinking at the parish youth day and the dinnery rally, and then come out with a new vision and mission for youth ministry in our diocese. धर्मग्रामामध्ये जे युवा दिन झाले त्यामध्ये जी चर्चा झाली, चिंतन झालं आणि त्यामधून जे विचार आले ते डिनरी यूथ रॅलीमध्ये सांगण्यात आले आणि त्यामधून जे विचार आता पुढे आलेले आहेत हे एकत्रित करून धर्मप्रांतीय ध्येय दिशा ठरवण्यासाठी या युवा संमेलनाद्वारे आपल्याला लाभ होणार आहे। इतकंच नाही तर हे 150हून अधिक युवक एकत्र येणार आहेत। त्यानंतर त्यांच्याबरोबर काही धर्मगुरूंचे प्रतिनिधी, धर्मभगिनींचे प्रतिनिधी आणि प्रापंचिक समन्वयक असे सांघिकरित्या आपण सर्वजण चर्चा करणार आहोत आणि द चर्च ऑफ द सिनेड, द सिनेडल चर्च ह्याचं कसं एक उत्तम उदाहरण आहे हे आपल्याला दाखवता येणार आहे आणि म्हणून सहभागितीच्या ख्रिस्त सभेचं जणू काही प्रात्यक्षिक आपल्याला या कन्व्हेन्शनद्वारे अनुभवायला मिळणार आहे। या कन्व्हेन्शनचं मुख्य भाग म्हणजे जरी हे प्रतिनिधी जे आहेत ते एकत्रितपणे 4 दिवस तिथे राहत असले तरी त्या व्यतिरिक्त दररोज असे वेगवेगळे कार्यक्रम आहेत, उपासना आहेत की ज्यामध्ये सगळे धर्मप्रांतातले युवक, मुलं आणि प्रापंचिक सहभागी होऊ शकतात आणि त्याद्वारे या उपक्रमाला आपण हातभार लावू शकतो। पहिल्या दिवशी 20 तारखेला संध्याकाळी युवा मिसाने सेंट थॉमस चर्च सांडोर येथे आपण या संमेलनाची सुरुवात करीत आहोत। वी बिगिन विथ द इनॉग्रल मास ॲट सेंट थॉमस चर्च सांडोर अँड देन दुसऱ्या दिवशी आपण तेजे प्रार्थना आणि कुंसार ठेवलेले आहेत। दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सर्व युवक आणि भाविक या तेजे प्रार्थनेचा अनुभव घेण्यासाठी सेंट थॉमस पटांगणामध्ये, चर्चच्या पटांगणामध्ये एकत्र येऊ शकता। त्यानंतर तिसऱ्या दिवशी 22 ऑक्टोबरच्या दिवशी आपण सर्वांसाठी एक छोटासा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे आणि या सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे आपल्या संस्कृतीचं दर्शन आणि आपल्या युवकांमधले असलेले कलाकौशल्य आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि शेवटच्या दिवशी 23 तारखेला संध्याकाळी आपण आपल्या किल्ल्यामध्ये मिसा अर्पण करून या युवा संमेलनाचा जणू काही उच्चांक गाठणार आहोत। या शेवटच्या दिवशी पॅरिशमधल्या सर्व युवकांनी मोठ्या संख्येने
सहभागी व्हावे आणि एक यात्रा करावी, श्रद्धेची यात्रा करावी, जुबली वर्षाची तीर्थयात्रा करावी अशी आम्ही विनंती करीत आहोत. सर्व लोक आपल्या सेंट गोन्सालो गार्सिया सिनियर कॉलेज वसई येथे येऊन त्यांची वाहनं ठेवू शकतात. तेथून आपण आपल्या जुबलीचा जो क्रॉस प्रत्येक चर्चला दिला आहे तो क्रॉस घेऊन आपण आपल्या किल्ल्यामध्ये प्रवेश करणार आहोत आणि तिथे पवित्र मिसाने या संमेलनाची सांगता करणार आहोत. आणि म्हणून आपल्या सर्वांना मी नम्र विनंती करतो की जरी संमेलनासाठी निवडक प्रतिनिधित्व करणारे 150हून अधिक युवक असले आणि दुसरे फादर सिस्टर्स आणि प्रापंचिक असले, ते आत्मशोध केंद्र सांडोर येथे चिंतन करणार आहेत. परंतु त्या व्यतिरिक्त हे जे सामूहिक कार्यक्रम आहेत, उद्घाटनाची मिसा, त्यानंतर तेजे प्रार्थना आणि कुमसार, त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आणि शेवटच्या दिवशी भव्य मेळावा पवित्र मिसा, ह्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी होऊन, विशेष करून जास्तीत जास्त युवकांनी सहभागी होऊन आपला हा युवा संमेलन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे ही नम्र विनंती. माय डिअर पीपल, I earnestly urge you to participate in all the activities which are called for the general people. We also ask all the parishioners, all the people of the diocese, especially the youth and children, pray for this convention. Pray for the success of the convention. May the Lord guide us and inspire us to prepare a good policy for the youth, so that the youth will be able to work in the vineyard of the Lord. आपल्या सर्वांनी प्रार्थनेद्वारे हे संमेलन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे अशी सदिच्छा मी व्यक्त करतो, विनंती करतो. गॉड ब्लेस यू.